गावाकडे ना आजही शेणाने दरवाजाच्या भिंतीवर असे पाडवे काढले जातात. हॅलो हाय नमस्कार. खरं तर हा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या वेळचा आहे, पण काही कारणास्तव लेट शेअर करत आहे. याला पाच पांडव किंवा शुभचिन्हही म्हटलं जातं. हे काढण्याची परंपरा आपल्या जुन्या संस्कृतीशी व श्रद्धेशी जोडलेली आहे. हे काढण्यामागची व याला पाच पांडव म्हणण्यामागे एक कथा सांगितली जाते. थोडक्यात सांगते. असं सांगितलं जातं, महाभारत काळात पांडव वनवासात असताना अनेक गावात व जंगलात राहायचे. ते जिथे राहायला जात तिथे प्रथम जागा स्वच्छ करायचे, शेणाने भिंती जमिनी लिपून पवित्र करायचे. वनवास काळात लोकांना पांडवांनी एक शिकवण दिली, घर स्वच्छ ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा, धर्माने जीवन जगा. ते ज्या गावात राहत तिथे लोक त्यांच्या स्मरणार्थ भिंतीवर पाच चिन्हे काढू लागली, जी पाच पांडवांचे प्रतीक मानले जायची. हळूहळू ही परंपरा रूढ होत गेली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पांडवांच्या धर्म, शक्ती व सत्याचे रक्षण करण्यासाठी हे पाच पांडव काढले जाऊ लागले. आपल्या खूप परंपरा मागे पडत चाललेल्या आहेत, पण खरं सांगू, आपणच या सगळ्या परंपरा मनापासून जपल्या पाहिजेत.